आणि यानंतर आता एक मोठी बातमी येते अंतरवाली सराटीमधून। मनोज जरांगे यांना अंतरवाली सराटीतून विरोध केला जातोय। जरांगेच्या ग्रामस्थांना गावकऱ्यांचाच विरोध आहे, तर जरांगे यांनी आपलं आंदोलन जे आहे ते अंतरवाली सराटीतूनच सुरू केलेलं होतं आणि याच अंतरवाली सराटीतून आता मनोज जरांगेंना विरोध दर्शवला जातोय। आताची या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, मनोज जरांगे पाटलांनी अंतरवालीमध्ये उपोषण करू नये अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतलेली आहे आणि अंतरवालीमधल्या काही ग्रामस्थांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन दिलेलं आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी रवी जयस्वालकडे। रवी, आत्ताची या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे जरांगेंना अंतरवाली सराटीतूनच आता ग्रामस्थांनीच विरोध केलाय। काय नेमकं ग्रामस्थांचं म्हणणं आहे, काय अपडेट्स? नक्कीच आपण जर बघितलं तर या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण मनोज जरांगे पाटील जे आहे ते मागच्या 10 महिन्यांपासून अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषण करतायत, आंदोलन करतायत आणि या आंदोलनाचा आता ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। आंदोलनाच्या वेळी मोठी गर्दी जी आहे ती या गावामध्ये होताना आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे जो मुख्य रहदारीचा रस्ता आहे तो जाम होत होता आणि त्याचबरोबर अंतरवाली सराटीमध्ये जे उपोषण स्थळ आहे ते मंदिराच्या समोर आहे, त्यामुळं मागच्या 10 महिन्यांपासून या ग्रामस्थांनी या मंदिराचं दर्शन सुद्धा घेता येत नाहीये आणि त्यामुळं सगळा त्रास जो आहे तो या सगळ्या ग्रामस्थांना सहन करावा लागतोय। इतकंच नव्हे तर या विरोधामध्ये या गावातील 5 ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश आहे, तर त्याचबरोबर जरांगे पाटलाच्या शिष्टमंडळातील काही सदस्यांचा सुद्धा या विरोधामध्ये समावेश असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। जिल्हाधिकाऱ्यांना या सगळ्या प्रकारचं पद्धतीचं निवेदन देऊन आंतरवालीतलं उपोषण स्थळ जे आहे ते या ठिकाणी स्थगिती देण्यात यावी आणि आंदोलन जे आहे ते थांबवावं, कारण मूळ मागणी जी आहे ती गरजवंतांची आहे, मराठवाड्यातली आहे, त्यामुळं ही मागणी जी आहे ती भरकटत चालली अशा पद्धतीचं म्हणणं जे आहे ते या सगळ्या निवेदनातून स्पष्ट होताना आपल्याला बघायला मिळतं। ग्रामस्थांचा मनोज जरांगेंच्या भूमिकेला देखील विरोध आहे का, की फक्त अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करू नये याच गोष्टीला विरोध आहे? जरांगे पाटलाच्या भूमिकेला या ग्रामस्थांचा विरोध नाहीये, त्यांचं आंदोलन जे आहे ते सुरूच ठेवावं, मात्र हे आंदोलन जे आहे ते इतरत्र कुठेतरी करावं किंवा मग जवळपासच्या गावामध्ये काही ठिकाणी न्यावं किंवा मग अशा पद्धतीचं त्यांचं भूमिका आहे किंवा मग आता जे आंदोलन आहे ते भरकटत चालले। मूळ मागणी जी आहे ती आरक्षणाची होती, मराठवाड्याची होती, गरजवंतांची होती, मात्र हे आंदोलन जे आहे ते भरकटत चाललंय अशा पद्धतीचं म्हणणं जे आहे ते या सगळ्या निवेदनातून या ग्रामस्थांनी म्हटलेलं आहे, त्यामुळे विरोध होतोय, ग्रामस्थांना वैतागले त्या आंदोलनाला। अगदी बरोबर आहे। मी रवी थांबवते, मी आता जाते, आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम सुद्धा आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, अंतरवाली सराटीमधून मनोज जरांगेंनी आपल्या उपोषणाला सुरुवात केली होती, तुम्ही त्या उपोषणाच्या अगदी पहिल्या दिवसापासून तिथे आहात आणि आता मात्र तिथल्या ग्रामस्थांनी मनोज जरांगेंना तिथं आंदोलन करण्यास मनाई केलेली आहे, विरोध दर्शवलाय। तेव्हा का म्हणाली, हे खरं आहे की गावकऱ्यांना गेल्या अनेक दिवसांपासून वाटत होतं की आता हे आंदोलन फार लांबत चाललेलं आहे आणि गावातले सगळे जो आहे कारभार खोळंबत आहेत, त्यामुळं हे आंदोलन इथं करू नये अशा पद्धतीचे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती। मात्र आता काही गावकऱ्यांनी एकत्रित येऊन एक निवेदन तयार केलेलं आहे आणि ते निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या निवेदनामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की गावातल्या आंदोलनाला आता काही गावकऱ्यांचा त्या ठिकाणी पाठिंबा नाही आहे, त्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांच्या आंदोलनाकडे लक्ष द्यावं। एकंदरीतच बघतोय आपण की काल सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याला इंटरव्ह्यू देताना बोललं होतं की काही लोक निवेदनावर सह्या करतात आणि आंदोलनाच्या विरोधात जात आहे, मात्र त्यांना फारसा काही त्याचा फायदा होणार नाही, कारण समाजासाठीचं हे आंदोलन आहे आणि गावकरी पूर्णच्या पूर्ण पाठीशी माझ्यासोबत आहेत आणि गावकऱ्यांनी त्या ठिकाणी ग्रामपंचायतचा ठराव सुद्धा घेण्याचं ठरवलं होतं, मात्र काही ग्रामपंचायतचे सदस्यांनी गावकऱ्यांनी तो ठराव घेण्यासाठी नकार दिला आणि त्यातूनच काही गावकऱ्यांमधला एक गट जो बाहेर गेलेला आहे आणि त्यांनी आज निवेदन देण्यात आले। निश्चितपणे जवळपास 1 वर्ष झालं त्या ठिकाणी हे आंदोलन होतंय, आंदोलनामुळे गावकऱ्यांच्या अंगावर केसेस आल्यात, अनेक गावकऱ्यांना त्या ठिकाणी त्रास होतो आहे, त्यामुळे काही गावकऱ्यांनी विरोध करायला सुरुवात केली होती, मात्र पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटलांना त्या ठिकाणी पाठिंबा न देण्याचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेलं ही मोठी घटना आहे, कारण येत्या 24 तासात उद्या सकाळी 9 वाजता मनोज जरांगे पाटील हे आपल्या आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात त्यापूर्वीच अशा पद्धतीचं गावकऱ्यांमध्ये फूट
पडणं हे आंदोलनाच्या दृष्टिकोनातून चांगली गोष्ट नाही. मात्र एक महत्वाची गोष्ट आहे की काही गावकरी दोघांच्या मध्ये बोलणी करून देणे किंवा दोघांच्या मध्ये समेट घडून आणण्याचा सुद्धा प्रयत्न करतायत. संध्याकाळपर्यंत गावकऱ्यांची एक बैठक सुद्धा त्या ठिकाणी होईल. बैठकीत नेमकं काय ठरेल हे पाहावं लागेल म्हणाले. अगदी बरोबर आहे सिद्धार्थ. मात्र गावकऱ्यांचा जरांगेंच्या भूमिकेला देखील विरोध आहे का? जरांगेच्या भूमिकेला विरोध नाही. गावकऱ्यांचा संपूर्ण मराठा समाजाचा आरक्षणाच्या बाबतीत जो आहे जरांगे पाटलांना अख्खा सगळं गाव एक दिलान त्यांच्या पाठीशी आहे. फक्त आंदोलन तिथे 1 वर्षापासून चाललंय. गावातले काही व्यवहार डिस्टर्ब झालेले आहेत. लोकांच्या अंगावर केसेस झालेले आहेत. गावकऱ्यांना काही भीती वाटते की पुन्हा जर या ठिकाणी आंदोलन झालं, पोलिसांच्या विरोधात पोलिसांनी त्या ठिकाणी काही कडक पावलं उचलली, अजून गावकऱ्यांवर केसेस दाखल होतील अशी भीती जरा आणि त्यामुळे बघायचं आहे तर प्रशासन सुद्धा नेमका काय निर्णय घेतोय आणि या सगळ्या घडामोडींवर आपण लक्ष ठेवणार आहोत. तुर्तास धन्यवाद.